कोण वाचेल जोरात मोठ्यानं? कोण वाचेल? ये पुढे बघा. फर्स्ट सोपं आहे की ये. हा ये जोरात वाचायचा. पहिला जो फॉर्म्युला आहे तो कशाबद्दल
एरिया ऑफ रेक्टँगल काय माहिती तुम्हाला? लेंथ इंटू बरोबर सांग. लेंथ इंटू ब्रेड, लांबी गुणिले रुंदी. बरोबर. एरिया काढायचा आहे, लांबी आहे, रुंदी आहे, त्यांचा गुणाकार केला की आपल्याला एरिया मिळतो. सोपं आहे. आता आपण बघितलं की बाबा हा जो कर्व सरफेस आहे तो सेम एज दॅट ऑफ दी रेक्टँगल आहे. या दोघांचे एरिया सारखे आहे. मग ह्याच्या एरियानुसार आपण ह्याचा एरिया लिहू शकतो. ह्याचा एरिया कसा लिहिणार? सर्कमफरन्स ऑफ बेस ऑफ सिलेंडर. हा जो सर्कमफरन्स आहे परिघ तो घ्यायचा आणि त्याची हाईट घ्यायची. लेंथला आपण काय घेणार? सर्कमफरन्स ऑफ बेस ऑफ सिलेंडर. लेंथला ही जी लेंथ आहे त्याला सर्कमफरन्स ऑफ बेस ऑफ सिलेंडर आणि ब्रेडला काय घेणार आपण? हाईट घेणार. या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं याचा एरिया पण सेम होणार आणि याचा एरिया पण सेम होणार. कळलं? लिहूया. एरिया ऑफ रेक्टँगल आपण घेतो लेंथ इंटू किती लिहिता? एल इंटू बी. मग आपल्याला एल घ्यायची कर्व सरफेस एरिया. ती काय घेणार आपण? बघ लिहून घ्या रे.